वेलकम स्टूडेंट्स। तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस से 2.2 त्यामधलं एक्झाम्पल नंबर 2. फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, ते स्वतः सोडवायचे आहे तुम्हाला. तर या एक्झाम्पल नंबर 2 मध्ये बघा काय दिलेलं आहे. इन adjoining फिगर line P is parallel to line Q. P and Q both lines are parallel to each other. Line T and S are the transversal. Find angle X and angle Y. तर X आणि Y काढायचा आहे. तर यामध्ये जे दिलेले अँगल्स आहेत त्यामध्ये ना करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, ना अल्टरनेट, ना इंटेरियर. त्यासाठी आपण यातून काय केलेलं आहे, इथे फिगर मध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे थोडं. की या अँगलचे मेजरमेंट आपण ए घेतलं आणि इथलं बी घेतलं. आता फ्रॉम फिगर म्हणजे यांचं काढताना फिगर काढायची आणि या पद्धतीने असं दाखवायचं. फ्रॉम फिगर 40 डिग्री प्लस अँगल ए इक्वल टू 180 डिग्री. त्याचं रिजन काय आहे, अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे एका रेषेवरचे ते अँगल आहे आणि जेव्हा दोन अँगल एका रेषेवर असतात तेव्हा त्या दोन अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री असते. देअरफॉर अँगल ए या 40 ला त्या बाजूला शिफ्ट करून टाका. 180 डिग्री मायनस 40 डिग्री. देअरफॉर अँगल ए इक्वल टू 140 डिग्री. नाउ लाइन P and लाइन Q आर पॅरलल टू इच अदर. दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे. तर जेव्हा दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतात तेव्हा करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट and interior angles are supplementary. हे आपण तिन्ही प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. तर लाईन P पॅरलल लाईन Q, therefore angle X equal to angle A because these are corresponding angles. But angle A is 140 degree, therefore angle X equal to 140 degree. आता आपल्याला y काढायचा आहे. त्यासाठी बघा इथे अँगल B आणि 70 डिग्री. इथे 70 डिग्री अँगल B and 70 degree are congruent because vertically opposite angles always congruent to each other. अँगल B equal to 70 degree. रिजन दिलेला आहे vertically opposite angles. Line P parallel to line Q. Both lines are parallel. Therefore, angle Y plus angle B equal to 180 degree. Why? These are interior angles, and interior angles are supplementary when two lines are parallel. Therefore, value of angle B is given 70 degree. Therefore plus y, आपला y angle y plus 70 equal to 180. Therefore या 70 ला त्या बाजूला शिफ्ट करून टाका. केलं आपण 180 minus 70 means 110 डिग्री. शेवटी आपल्याला आन्सर लिहिता येईल. अँगल x is 140 डिग्री and angle y is 110 डिग्री. त्यानंतर बघू आपण एक्झाम्पल नंबर 4. या 4 मध्ये काय दिलेलं आहे, इन adjoining फिगर लाईन A पॅरलल टू लाईन B. म्हणजे कोणतेही जॉमेट्रिकल प्रॉब्लेम सोडवताना जर फिगर दिली असेल तर त्या फिगरचं बारकाईने निरीक्षण करून टाकायचं. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे
आणि दिलेल्या बाबींवरून ज्या बाबी आपल्याला काढायच्या आहेत त्या कोणत्या पद्धतीने काढता येतील, कोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला यूज करता येतील, हे सगळं डोक्यात आणायचं आहे. These are two lines. Line A, line B, and this is transversal. Line A is the transversal. Here 105 degree is given. Here Z is given. X is given. And Y is given. Example है in adjoining figure line A is parallel to line B, line L is transversal find the measures of angle X, angle Y, angle Z using the given information. म्हणजे फिगर मध्ये जी माहिती दिलेली आहे त्या फिगर मध्ये दिलेल्या माहितीवरून तुम्हाला एक्स वाय झेड च्या किमती काढायच्या आहेत. आता बघा लाईन ए लाईन बी पॅरलल आहेत, दोन लाईन पॅरलल आहे त्याचा अर्थ 105 आणि हा एक्स हे नक्कीच कॉन्ग्रुएंट आहेत बिकॉज दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. पहिल्यांदा आपल्याला इझिली एक्स ची किंमत काढता येईल. बघा सोल्युशन लाइन A is parallel to line B. Therefore, angle X equal to 105 degree. Reason द्यायचा आहे corresponding angles. Now, आता या दोन अँगलचा जर आपण विचार केला Z आणि 105 तर हे एकाच लाईनवर तयार झालेले दोन अँगल्स आहेत. म्हणजे फॉर्मिंग अ लिनियर पेअर. नाउ अँगल Z प्लस 105 डिग्री इक्वल टू 180 डिग्री रीजन angles in linear pair. Therefore, angle Z equal to 180 degree minus 105 degree. Therefore, angle Z equal to 0 मधून 5 म्हणजे 10 मधून 5 गेले 5 इथे 75 डिग्री हे झाली Z ची किंमत. थर्ड नंबर आहे Y राहिलेला आहे. नाउ अँगल Y इक्वल टू अँगल X. Why these two angles are congruent? Because these angles are vertically opposite angles, and we know vertically opposite angles always congruent. Vertically opposite angles
परंतु आपण x ची किंमत काढलेली आहे 105. Therefore angle y equal to 105 degree. आंसर लिहून घ्या. अँगल x 105 डिग्री कमा अँगल y 105 डिग्री कमा अँगल z इक्वल टू 75 डिग्री. In adjoining figure, line P parallel to line L parallel to line Q. या तिन्ही लाइन्स एकमेकांना पॅरलल आहेत. फाइंड अँगल x with the help of the measures given in figure. यामध्ये या अँगलचे मेजरमेंट 40 आणि याचं 30 दिलेलं आहे. बघा याचे आन्सर लाइन P parallel to line L parallel to line Q. फ्रॉम फिगर. तर याचं आन्सर काढण्यासाठी आपण इथे पॉइंट्स दिलेले आहेत. बघा म्हणजे आन्सर लिहिताना या टाइपचे फिगर्स तयार करून टाकायचे, असे पॉइंट्स दाखवायचे, म्हणजे आपल्याला आन्सर काढणं फार सोपं जाईल. लाइन P लाइन पॅरलल टू लाइन L. These two lines are parallel, and we know if parallel lines, then alternate angles are congruent. Therefore, angle FAB is congruent to angle ABC. Angle ABC equal to angle FAB. त्याचं रिजन काय आहे? कारण की दोन्ही अँगल्स अल्टरनेट अँगल्स आहेत, त्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर बट FAB इज गिवन 40 डिग्री. देअरफॉर अँगल ABC इक्वल टू 40 डिग्री. सिमिलरली लाइन N पॅरलल टू लाइन Q. या दोन लाइन एकमेकींना पॅरलल आहेत, त्यामुळे अँगल CBD is congruent to angle BDE. कारण कोणतं अल्टरनेट अँगल्स आहेत. बट अँगल BDE इज गिवन 30 डिग्री. इथे 30 डिग्री दिलेला आहे. देअरफॉर अँगल CBD आल्सो 30 डिग्री. आपल्याला काढायचा आहे x, परंतु x चे जे मेजरमेंट आहे हे अँगल ABC आणि CBD या दोन्ही अँगलची ॲडिशन करून x चे मेजरमेंट होईल. नाउ अँगल ABD म्हणजे x इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल CBD. रीजन कोणता आहे? अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. बट अँगल ABC इज x. देअरफॉर अँगल x ABC इज 40 डिग्री, CBD 30 डिग्री. 40 plus 30 equal to 70. Therefore angle x equal to 70 degree. Answer angle x equal to 70 degree. तुम्हाला होमवर्क मी दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.2.